श्रीराम. आज गुरुपौर्णिमा आहे, त्यामुळे बहुतेक वेळा आपण गुरुपौर्णिमेला ज्याला फ्रीस्टाईल म्हणतो तसं चिंतन करायची आपली पद्धत आहे. कधी कधी गुरुपौर्णिमेचं महाराजांचं प्रवचन सुद्धा आपण घेतो. पण आज आता इतकी वर्ष महाराजांच्या सान्निध्यात आहोत, आपण आज मुक्तपणे महाराजांच्या बद्दल, त्यांच्या आपल्या जीवनात येण्यामुळे आपल्याला काय लाभ झाला नक्की याबद्दल थोडं चिंतन करू. महाराजांच्या येण्यामुळे महाराजांचं जीवन, त्यांचं चरित्र आपण वाचलं. त्यांच्या चरित्रातले ऐकायला येतं ना सगळ्यांना? हो, येते येते, छान व्यवस्थित येते ना? डोंबे काका उभे आहेत म्हणून म्हटलं. हा, काय नाही नाही, उभे का राहिले म्हणलं, काय अजून जमत नाही आहे का? ऐकायला येत नाही का असं वाटलं, मला शंका आली. बर, आपल्या आपल्या जीवनामध्ये पाहिलं आपल्याला असा तो देवदुर्लभ योग आला. माझ्या जीवनात 1981 साली आला आणि आपल्या सगळ्यांच्याच आयुष्यात एक वेळ अशी आली की ज्या वेळेला आपल्याला महाराजांचा संपर्क आला. सद्गुरुपद हे अमर असतं हे तर उघड आहे. आपला स्वतःचा अनुभव आहे की बाकी सगळं विसरेल, पण सद्गुरुपद, सद्गुरूंना विसरू शकत नाही आपण. कारण त्यांच्या जीवनाचा आशय जो असतो तो इतका व्यापक असतो, इतका व्यापक असतो की आपल्या जीवनातल्या सर्व प्रकारच्या, सर्व प्रसंगी येणाऱ्या समस्यांना जर स्थायी उत्तर काही असेल, जे खरोखर मनाला समाधान देऊन जाईल असं उत्तर असेल, तर ते माझ्या गुरुचरित्रात आढळतं, गुरुच्या मार्गदर्शनात आढळतं. हे स्वाभाविकपणे होतं. त्यालाच गुरुपद म्हणतात, जिथे निखळ समाधान होतं, काही कारण नसताना समाधान होतं, नुसत्या आठवणीने. ते गुरुपद आपल्या आयुष्यात योगायोगाने, सुदैवाने प्रत्येक जीवाला असा योग येतोच. असं नाही काही ठराविक लोकांनाच येतो, ठराविक जीवांनाच येतो. असा योग हा प्रत्येक जीवाला येतो. म्हणून ज्ञानेश्वरीमध्ये प्रत्येकाला क्रमयोगी म्हटलंय. क्रमयोगी सगळे आहेत, म्हणजे क्रमाक्रमाने योग साधणारे ते क्रमयोगी. त्यामुळे आपण निश्चिंत असायला हरकत नाही. एकतर आपल्याला कमीत कमी जसा एखादा VIP येणार असेल, पंतप्रधान येणार असतील, तर ज्यांच्याकडे तो विशेष आतल्या पोटातला पास असतो त्यांनाच फक्त त्यांच्या जवळपास जायला संधी असते, फिरकायला परवानगी असते. इतरांना तिथे जाता येत नाही. अगदी तसंच आपली नशीब जास्तीत जास्त काय, तर आपल्याला पास मात्र मिळालाय, महाराजांच्या सत्संगाचा पास मिळालाय. आणि हा या राजकीय किंवा सामाजिक VIP सारखा सत्संग नाही, ज्याला हिंदीमध्ये म्हणतात काही लाग लपेट नाही, काहीही वरकरणी दिखाऊपणा नाही. अशा अतिशय निर्मळ वातावरणामध्ये, अंतरंग वातावरण
वातावरणामध्ये, जिथे आपल्याला सहजपणे महाराजांच्या मध्ये विलीन होऊन जाता येतं, इतकी निकटता आपल्याला साधता येते, असं सद्गुरूचं सान्निध्य आपल्याला लाभलंय. त्याचं महत्व आपल्या जितक्या प्रमाणात लक्षात येतं, ते कशाने येतं, तर त्याच सान्निध्यात नित्य राहिल्याने त्याचं महत्व, त्याचं महात्म्य आपल्या लक्षात येतं. आणि म्हणून आपल्या जीवनात सद्गुरू आपल्याला निश्चित प्राप्त आहेत. सद्गुरूंच्या नुसत्या आठवणीने आपल्याला केवढा मोठा दिलासा मिळतो. आणि म्हणूनच तर आपल्याला विशेष कठीण प्रसंगी, प्रपंचातल्या बिकट प्रसंगाला त्यांची आवर्जून आठवण होते. फक्त राहतं काय, आपल्याला दुःखाच्या प्रसंगात आठवण करायला सद्गुरूचं सान्निध्य, सद्गुरूंचा योग जरूर साधलेला आहे. मग साधायचं काय राहिलंय, आपल्याला आपले सद्गुरू सर्वस्व वाटेना झालेत. अजून सर्वस्व वाटले की मग तो जो दोहा आहे, दुःख में सुमेरन सगळी करे, सुख में करे न कोय. जो सुख में सुमेरन करे तो दुःख काहे को होय. म्हणून दुःखामध्ये पटकन आठवतं, कारण आपण असहाय झालेले असतो, आपल्याला दुसरा कोणता आधार दिसत नाही. आणि म्हणून आपल्याला सद्गुरू, भाग्य आपलं की सद्गुरू नावाचं पात्र आपल्या जीवनात असतं. त्यांचा आपल्याला कमीत कमी तितका तरी दृश्यातलं काही कामाला येत नाही असं लक्षात आल्यावर, दृश्याच्या पलीकडे गेलेले पण नितांत सतत असलेले आपले सद्गुरू आठवतात. याकरता आपण खरंच भाग्यवान आहोत. आपल्याला सद्गुरू भेटलेले आहेत. आणि सद्गुरू याचा खरा अर्थ सतगुरू, म्हणजे जे सतकडे आपल्याला सहजपणे घेऊन जातात ते सद्गुरू. सद्गुरू याचा अर्थ चांगले गुरु नुसता नाही, सतकडे घेऊन जाणारे गुरु. खरं तो शब्द सतगुरूच आहे आणि तिथं तो सद्गुरू म्हणून बरेचदा वापरला जातो. सतगुरू म्हणजे सत दाखवणारा गुरु, सतपर्यंत घेऊन जाणारा गुरु. सत म्हणजे काय, सत म्हणजे असं गूढ, खूप क्लिष्ट असं काही नाही. सत म्हणजे जे सगळं आहे असं वाटतं, त्या सगळ्यामध्ये एकमेव असलेलं, खरं अस्तित्व असलेलं, त्याचं स्वरूप असलेलं जे आहे ते सत. म्हणजे सहजपणे सगळीकडे आपल्या अवतीभोवती एका क्षणाचाही आपल्याला विसंब त्याचा विरह होऊ शकत नाही, त्यापासून आपण वेगळे होऊ शकत नाही. असं जे सत्य आहे जीवनाचं, ते म्हणजे परमेश्वर, जे चहूकडे चराचरात कणाकणात व्याप्त आहे. त्याची ओळख करून देण्यासाठी मनुष्य जीवनामध्ये आपल्या जीवनात सद्गुरूंचा योग येतो. आणि तो योग आपण खरोखर चिंता करायचं कारण नाही. सद्गुरूचा योग आपल्या जीवनात प्रत्येकाच्या आलेला आहे. आणि आज तरी त्याबद्दल आपण खरोखर इतकं धन्य मानलं पाहिजे स्वतःला. माझ्या जीवनात 1981 साली आला योग. आणि खरोखर आता जर मागे पाहिलं तर लक्षात येतं की जीवनामध्ये किती मोठ्या प्रमाणात समाधान येऊन गेलं त्या सद्गुरूंच्या येण्याने. अवर्णनीय समाधान. आणि तसंच हे प्रत्येकाच्या जीवनात येत असतो. सद्गुरूंचा गुणच आहे. त्यामुळे एकाच्या आलं आणि दुसऱ्याच्या आलं नाही असं होत नाही. प्रकार विभिन्न असतात. प्रत्येकाच्या समाधानाची बाह्य रूपं वेगवेगळी असतात, पण आंतरिक समाधान एकच असतं. अशा त्या सद्गुरूंचं सतत सान्निध्य कसं राहील याचा
पुन्हा एकदा संकल्प आपण मनोमन केला पाहिजे. सद्गुरू हे चालते बोलते देवच आहेत. महाराजांचं वाक्य आहे, संत हे चालते बोलते देव आहेत. सद्गुरू हे संतच आहेत. तर ते चालते बोलते देव आपल्या चित्तामध्ये सतत कसे राहतील याचा आपला ध्यास पाहिजे. बाकी आपल्याला खरोखर काहीही करण्याची खटाटोपाची आवश्यकता नाही. जीवन जर सार्थकी लावायचं असेल तर फक्त सद्गुरूंचा आठव. सद्गुरू माझ्या जीवनाला व्यापून आहेत. सद्गुरू म्हणजेच परमात्मा, सर्वव्यापी. फक्त आपल्या मनुष्य जन्मातल्या सोयी करता आपल्याला योगाने प्राप्त झालेले, भाग्य योगाने प्राप्त झालेले हे सद्गुरू हे माझ्या जीवनात सतत राहिले पाहिजे. माझ्या चित्तवृत्तीमध्ये राहिले पाहिजे. मनामध्ये सतत त्यांची आठवण पाहिजे. आणि जेही काही घटना घडतील त्याचं सार सर्वस्व, सर्व सत्ता, त्याचं कर्तेपण हे सगळं त्या सद्गुरूंचं आहे हे मनोमन आधी मानून राहिलं पाहिजे. आणि नंतर मग बाकी कोणाला त्याचं श्रेय द्यायचं असेल तर सर्वप्रथम ते सद्गुरूला दिलं पाहिजे. अशी सवय जडेपर्यंत आपल्याला त्या सद्गुरूंची आठवण करायची, आठवण करत राहायचंय. म्हणून ती कशी करता येईल त्याच्याकरता जे चरित्र त्यांचं आपण वाचतो, त्या प्रसंगांमध्ये चरित्रातल्या त्यांचा भाव काय होता याचा शोध घेण्याचा आपण सतत प्रयत्न केला पाहिजे. म्हणजे त्यांनी सांगितले काय, त्यांच्या भावाचा आशय समजून घ्यायचा प्रयत्न केला पाहिजे. ते कसे वागले तसंच वागणं. महाराज म्हणतात ना, मी कसा वागतो त्याच्यापेक्षा मी काय सांगतो, काय मानायला सांगतो त्याच्याकडे लक्ष द्या. तर ते आपल्याला गवसेपर्यंत आपला सतत सहवास जर त्यांच्याशी असला तर आपलं जीवन धन्य होईल. आणि त्याच्याकरता त्यांनीच सांगितलेलं साधन आहे ते म्हणजे अनुसंधान. अनुसंधान म्हणजे कसं करायचं? मग एक तर त्यांचं रूप आपल्याला माहिती आहे, सदेह रूप माहिती आहे, ते मानाल तिथे देव आहे. त्यामुळे कशालाही तुम्ही देव मानू शकता. आणि हे सद्गुरू रूप आपल्या चित्तावर विशेष प्रभाव गाजवून आहे, कारण आपल्याला ते खूप भावलेलं आहे. म्हणून ते सद्गुरू रूप पहिल्यांदा धरून आपल्या जीवनामध्ये जिथे जिथे मीचा मला आभास होतो की मी या देहरूप मी काही कर्म करतोय, तिथे या सद्गुरूंचं रूप मानावं की हे माझे सद्गुरू करतायत. त्यांचं रूप पाहावं. पण हे अत्यंत आनंदाचं आहे. बरं, आपलं रूप तिथून घालवून तिथे सद्गुरूंचं रूप प्रस्थापित करावं, अभ्यास करत राहावा सतत. आपलं झाल्यानंतर आपल्या अवतीभोवती जी काही रूपं दिसतात ती सगळी सद्गुरू रूप मानावीत. खूप आनंदाचा आहे, तत्क्षणी आनंद देणार आहे. नाही काळ वेळ तया लागे. असा हा आनंद साठवत गेलं की मग रूपामुळे आपल्याला जीवनामध्ये जे काही प्रसंग येतात ते अत्यंत सुसह्य सहज होऊन जातात. मग तिथे मान झाला किंवा अपमान झाला तरी आपलं चित्त विचलित होत नाही. नफा झाला, नुकसान झालं तरी चित्त विचलित होत नाही. ते विचलित व्हायला लागलं की समजावं महाराज गेलेत चित्तातनं, माझे सद्गुरू माझ्या चित्तातनं गेलेत. आणि म्हणून हे होत. विषय त्यांचा सगळा असताना मी कसं दुःख मानावं, असं शहाणपण या सद्गुरूंच्या आठवणीने येतं. असं रूपाची आठवण करून पूर्ण जीवन आपलं सद्गुरूंच्या रूपाने व्यापून टाकावं. ज्या योगे आपल्याला कर्तेपणा म्हणून दिसणारी
आपलं आणि इतरांची रूपं नाहीशी होतात. त्यांच्याकडे कर्तृत्व दिलं जात नाही, मानलं जात नाही. सगळा परमार्थ मानण्यात आहे बघा. सगळा परमार्थ मानणं एकदा जमलं ना, बरं मानायचं तरी किती सोपं आहे. प्रसंगाला वेगवेगळं मानायचंय का? नाही, सरसकट एकच मानायचं. म्हणतो तर किती सोपं आहे समजायला. कोण करतंय? सद्गुरू करत. कोण करतंय? सद्गुरू करतायत. असं मानून त्यांच्या देहाने त्यांना पाहून, त्यांचं रूप पाहून प्रत्येक ठिकाणी त्यांचं रूप पाहावं. आणि शक्य आहे आणि हे खूप आनंदाचं आहे. असं करत करत गेलो की मग त्यांची जी भाव भूमिका आहे, जो भाव आहे, ज्या प्रतिक्रिया आहेत आपल्या जीवनामध्ये येणाऱ्या प्रसंगांमध्ये, महाराजांना जर आपण मुक्त संधी दिली, माझं मी पण जर नाहीसं झालं, तर त्या सगळ्या प्रतिक्रिया साक्षात महाराजांच्या यायला लागतात, आपल्या जातात. आपल्या त्याच्यावर ते महाराज म्हणतात अक्षरावर अक्षर लिहिल्यासारखं. आपण महाराज तर डोक्यात असतात, पण मी पणही असतं, कर्तेपणही असतं. आणि त्यामुळे आपल्या प्रतिक्रिया अशा शुद्ध करणाऱ्या, समाधान न देणाऱ्या, असमाधानात ठेवणाऱ्या अशा प्रतिक्रिया येतात. मग त्यावेळेला काय होतं लक्षात घ्यावं. जर मला किंचितसं सुद्धा असमाधान, भविष्याबद्दल काळजी, कोणत्या गोष्टीबद्दल तक्रार, हे असं नाही पाहिजे, ते तसं नाही पाहिजे, असं काही जर असेल तर मला तातडीने माझ्या सद्गुरूंची चांगली आठवण केली पाहिजे. हे असं कसं होऊ शकेल? सद्गुरू आणि असमाधानी, सद्गुरू आणि अप्रसन्न, सद्गुरू आणि अस्वस्थ, सद्गुरू आणि साशंक, हे शक्य नाही. हे ध्यानात घेऊन आपल्याला लगेच सद्गुरूंना शरण गेलं पाहिजे. याचा अर्थ मी नाही, तुझाच तर सगळा कारभार आहे. बरं, आपला आपण आहे, दुसऱ्याला आपण पटकन सांगू शकतो, अरे तुझा काय संबंध आहे याच्यामध्ये, तू कशाला कडमडतोयस, ते जे सांगतो ना आपण अनेक वेळा सांगतो. आणि मालिकाही पाहत असलात ना, त्याच्यात सुद्धा त्या पात्रांनाही आपण सांगून जातो. ते तर खोटी काल्पनिक असतात, ती मुळात गोष्टच काल्पनिक असते. त्यात सुद्धा आपण सहजपणे बोलतो, अरे तुझा संबंध काय याच्यामध्ये, विषय त्यांचा चाललाय, तू कशाला कडमडतोयस. तसं लोका सांगे ब्रह्मज्ञान आणि स्वतः कोरडे पाषाण, आपण कितीही चुकत असतो, आपण तक्रार करतो. याचाच अर्थ आपण महाराजांच्या, सद्गुरूंच्या किंवा भगवंताच्या कारभारामध्ये लुडबुड करत असतो आणि निष्कारण अशांती पसरवत असतो. बरोबर आहे की सांगा मला? आपली अशांती ही आपली परमेश्वराच्या कारभारामध्ये केवळ लुडबुड आहे. काहीही आपला संबंध नसताना आपला काहीही अर्थार्थी संबंध नसताना आपण त्यामध्ये निष्कारण लुडबुड करतो. म्हणून हे ध्यानात धरून मला जर अस्वस्थता येत असेल तर मी निष्कारण भगवंताच्या कारभारामध्ये लुडबुड करायचा प्रयत्न करतोय अहंकारापोटी. आणि त्यामुळे निष्कारण अस्वस्थता माझ्या चित्तात आणि अवतीभोवतीच्या लोकांच्या चित्तात निर्माण होते आहे. मोठं नुकसान आहे. आपल्याला मनुष्य जीवनात हे नाही साधायचं आहे. अस्वस्थ राहून काय होणार मला सांगा? अस्वस्थताच पदरात पडणार, अस्वस्थता कायम राहणार. मी अस्वस्थ असेल तर माझी लुडबुड आहे परमेश्वराच्या कारभारात. हा मात्र मनाशी ठाम निर्णय केला पाहिजे. तो झाला की मग लगेच कोडं सुटायला लागतं आणि मग महाराजांचं कर्तृत्व मला दिसायला लागतं. असं महाराजांच्या भावविश्वात मी सहजपणे
माझा अहंकार गेला की मी त्यांच्या भावविश्वात प्रवेश करतो आणि मग माझ्या प्रतिक्रिया इतक्या गोड, इतक्या सहज, इतक्या प्रसन्न, इतक्या सुंदर यायला लागतात की ना त्याचा मला त्रास होतो ना कोणाला इतरांना त्रास होतो, किंबहुना सगळ्यांना अत्यंत मधुर वाटायला लागतं. जीवनामध्ये आनंद प्रकट व्हायला लागतो. तो आनंद सात्विक आहे, ज्याच्यामध्ये कर्तेपणाचा मध नाही, कर्तेपणा रहित जो आनंद आहे, शांती आहे, समाधान आहे, हे अलौकिक आहे, अत्यंत निर्मळ आहे. अत्यंत दुष्टातला दुष्ट सुद्धा ह्या आनंदापुढे टिकू शकत नाही, त्याची दुष्ट वृत्ती टिकू शकत नाही. आणि म्हणून आपल्याला या जीवनामध्ये साधायचंय काय नक्की? आपल्याला जीवनाची गाडी अत्यंत सहज, स्मूथ, तरंगत न्यायची आहे. न्यायची म्हणजे जाऊ द्यायची आहे. मी बैलगाडी चालवतो म्हटलं की मग बरीच जबाबदारी येते. तो रस्ता बघा, गाडी रस्त्यावर राहते कधी बघा, गाडीचं काही मोडतोड झाली का बघा. जेव्हा गाडीवानच मी नाही हे लक्षात येतं तेव्हा सगळ्या काळज्या चिंता नाहीशा होतात. म्हणून आपल्या चित्तातला गाडीवान जो इतका चिमोट आहे, रे बाप रे बाप, किती वर्ष झाली आपणही चिंतन करतोय हेच की गाडीवान मी नाहीच आहे. तरी जसं ड्रायव्हरच्या बाजूला बसून आपल्याला रस्त्यावर काही अडथळा दिसला की आपली प्रतिक्रिया होते. बरेचदा आपण गाडी उगीच स्टिअरिंग धरल्यासारखं आपणच डावीकडे होतो, उजवीकडे होतो आणि ती गाडी वळवायचा खोटा प्रयास करतो, ब्रेक काय दाबतो. म्हणजे या प्रतिक्रिया आपल्या येतात, पण आपल्या हातात काहीच नसतं. त्यामुळे आपल्या पश्चिम महाराष्ट्राच्या भाषेत वाळला ताप होतो. आणि हा वाळला ताप सतत चालू आहे ज्याचं काही निष्पन्न काही नाही. तापातून तापच निष्पन्न होणार आणि काय होणार. तसं एखाद्या कारच्या ड्रायव्हरच्या शेजारी बसून आपण इकडे वळायला पाहिजे, तिकडे वळायला पाहिजे अशी देहाने कृती करत बसलो, ब्रेक बिक दाबायला लागलो, होणार काय? काही तिथे आपल्या हातातच नसतं. ना स्टिअरिंग आपल्या हातात असतं, ना ब्रेक आपल्या हातात असतो, ना ॲक्सिलरेटर आपल्या हातात असतो, तो दुसऱ्याच्याच हातात असतो. तसंच आपलं काहीतरी जेव्हा आपली चळफळ होते ना तेव्हा होतं. म्हणून सद्गुरूंना आपल्या जीवनामध्ये त्यांच्या देहासकट, रूपासकट, म्हणून आपण नेहमी म्हणतो ना आपली अगदी रोजची नित्याची कर्म, नैमित्तिक कर्म प्रत्येक ठिकाणी महाराजांची कल्पना करावी, महाराजांना साक्षात कल्पावं, सदैव त्यांच्या सर्व रूपासह आपल्याला जे कल्पनेत आहे तेच घ्यावं. आपण तिथनं नाहीसं आपोआप होतो. आपण नाहीसं होणं हे ज्ञान होण्याचं लक्षण आहे. जे नाही ते मानून बसलो आहोत आणि त्यामुळे हा ब्रह्म घोटाळा झाला आहे सगळा. त्यामुळे सद्गुरूंना येन केन प्रकारेण, आणि सद्गुरूंनी स्वतःच आपल्याला सांगून ठेवले की त्यांचा आठव कसा ठेवायचा, त्यांचं अनुसंधान कसं सांभाळायचं, तर ते फक्त नामस्मरणाने सांभाळता येतं. म्हणून इतकं नामाचा सपाटा लागला पाहिजे की इतर काही बोलायची उर्मीच गेली पाहिजे. मग मौन बिऊन करायचा विचार करावा लागत नाही. आता मी मौनात आहे वगैरे, आता बोलायचंच नाही ठरवले वगैरे असं नाही ठरवावं लागत. कारण बाहेर जरी बोलला नाही तर मनुष्य मनामध्ये बोलायला लागतो. मीपणा असेल, अहंकार असेल, आधी बोलायची सवय असेल, पण कुठेतरी काहीतरी बिनसलं आणि मग मनात येऊन जातो संकल्प, आता आपण बोलायचंच नाही. असं प्रत्येकाचं होतं बरं, आता आपण बोलायचंच नाही. हे मौन हे अत्यंत वरवरचं बाह्य मौन आहे. आतमध्ये बोलणं इतकं चांगलं असतं. त्याच्यापेक्षा महाराजांना, सद्गुरूंना आपल्या जर आपल्या जीवनामध्ये पूर्णपणे उतरवलं, त्यांचाच संकल्प सतत करत राहिलं तर ते नामस्मरणाने साधतं. आणि महाराजांचंच वाक्य आहे,
नामस्मरणाचे पर्यवसान अनुसंधानात व्हावे. अनुसंधान म्हणजे मग एक क्षण सुद्धा विसंगत नाही, त्यांना सतत चित्तामध्ये असतात. मी नावाचं प्रकरणच संपतं. मग मान अपमान, नफा नुकसान, देहाची सुस्थिती दुस्थिती, वातावरणाचा काही प्रकार असेल, काही कशाची बाधा होत नाही. हे ज्ञानयुक्त जीवन आपल्याला साधायचं आणि याची महाराजांनी ग्वाही देऊन ठेवली आहे. कोणीही जीव जो मनुष्य म्हणून जन्माला आला आहे त्याच्या कोणत्याही परिस्थितीची पात्रतेची अट याला नाही. फक्त मनुष्य म्हणून जन्माला आला आहे तो पात्र आहे. त्याच्या कोणत्याही शिकलाय की नाही शिकलाय, श्रीमंत आहे का गरीब आहे, लहान आहे की मोठा आहे, काही नाही. स्त्री आहे की पुरुष आहे, काही नाही. कशाची अट नाही. फक्त नामस्मरणाचं पर्यवसान अनुसंधानात झालं बस, एवढंच कार्यक्रम आहे. हो, एक कलमी कार्यक्रम आहे बस. श्रीराम जय राम जय जय राम, जे महाराजांनी नाम दिलेलं आहे त्याचा घोष सतत कसा राहील आणि तो इतका पचनी अंगवळणी पडला पाहिजे की तो माझी मज झाली अनावर वाचा, छंद या नामाचा घेतलासे, असं झालं पाहिजे. आणि होऊ शकतं, होतच. आणि आपल्या सगळ्यांबद्दल तर मला इतकी खात्री वाटते, इतकी वर्ष इतक्या गोडीने, इतक्या आस्थेने, इतक्या प्रेमाने आपण सत्संगामध्ये सामील होतो, आपलं आपलं नामस्मरण साधन करत राहतो. या अर्थी महाराजांचं कर्तृत्व, कर्तेपण आपल्या चित्तामध्ये खूप चांगल्या अंशी बिंबलेलं आहे. याचंच हे होतं काय. पण तरी इतक्यावर समाधान मानून भागायचं नाही. विशेषतः ज्या वयोगटात आता आपण पोचलो आहोत त्या वयोगटात आता मात्र वेळ फार थोडा उरला आहे. काळाचं गणित काही सांगता येत नाही. त्यामुळे जितक्या चटकन या मीपणातून मोकळं होता येईल. आणि त्याचं खूप उघड लक्षण आहे. हो, माझ्या चित्ताला अस्वस्थता येणं हे माझा अहंकार, माझं मीपण, माझी देहबुद्धी, माझं महाराजांच्या किंवा सद्गुरूंच्या शरणागतीतली खोट हे दाखवतं. मी जर अस्वस्थ होत असेल तर माझ्या शरणागतीमध्ये, महाराजांना मानण्यामध्ये खोट आहे, अजून अपुरं आहे ते मानणं. त्या बाबतीत लगेच सावध होऊन आपल्याला आता महाराजांना माझ्या चित्तामध्ये कायमचं कसं साठवून ठेवता येईल, सतत ते माझ्या डोक्यात कसे राहतील, दिसणारं प्रत्येक गोष्ट मला त्यांच्या रूपात कशी भासेल, याचा ध्यास लागला पाहिजे. यासाठी उपाय एक सोपा आहे. सतत त्यांनी दिलेलं नामस्मरण आपण करत राहणं. खरोखर सद्गुरूंकडून काहीही शिकून घ्यायचं नाही. त्यांना फक्त आपल्या ठिकाणी स्थापित करायचंय. काही शिकत बिकत बसायचं नाही. काय समजणार हो, याची देहबुद्धी शाबूत आहे, त्याच्या डोक्यात जातच नाहीत गोष्टी. कितीही सांगितलं तरी जात नाही. हे मूळ स्वभाव जाईना हे जे वाक्य आहे ना, हे देहबुद्धीला धरून आहे. देहबुद्धीमुळेच असं आहे. म्हणून महाराजही म्हणतात बघा, स्वभावात बदल व्हायचा असेल तर जगामध्ये अन्य कोणतंही साधन त्याला नाही. फक्त नामस्मरण, भगवंताचं नामस्मरण हेच साधन स्वभावामध्ये बदल घडवून आणू शकतं. आणि ही जी मूळ स्वभाव जाई नाही म्हण आहे किंवा वाक्प्रचार आहे, हा वाक्प्रचार फक्त त्या ठिकाणी खोटा ठरतो जिथे भगवंताचं नामस्मरण आहे, तिथे स्वभाव देखील बदलतात. त्यामुळे आणि आपल्याला तेच तर साधायचं आहे. आपला स्वभाव देहबुद्धीकडे झुकणारा आहे, अहंकाराच्या बाजूने चालणारा आहे, अहंकाराच्या आधाराने चालणारा आहे. त्या अहंकाराची काठी आपल्याला फेकून द्यायची आहे, नाहीशी झाली पाहिजे ती.
त्यासाठी आपल्याला महाराजांचं नामस्मरण, भगवंताचं नामस्मरण, महाराजांचं नाही, महाराज तर भगवंताचंच नामस्मरण करायला सांगतात, रामाचं नाम घ्यायला सांगतात. आपणही तेच नाम अत्यंत आवडीने आजपासून आणि ही खून गाठ मनाशी ठेवून अस्वस्थता येणं याचा अर्थ माझं चित्त हे विषयांवर जातंय. महाराजांशिवाय, भगवंताशिवाय मी अन्य बऱ्याच गोष्टी खऱ्या मानतोय, करते पण मी पूर्णपणे भगवंताला देत नाहीये, असा त्याचा अर्थ लक्षात घेऊन लगेच सावध होऊन पुन्हा नामालाच शरण जाणं, अन्य कशालाही नाही, हे आपण करायचा संकल्पाच्या दिवशी करूया. महाराज तर सतत आपल्या बरोबर आहे, तो सतत एक क्षण सुद्धा ते आपल्याला सोडून जात नाहीत. म्हणजे या प्रपंचातली माऊली सुद्धा मुलाला क्षणभर सोडेल, पण महाराज सद्गुरू नाही कधी सोडत, एक क्षण सुद्धा सोडत नाहीत. जेव्हापासून सद्गुरू मानलं तेव्हापासून ते आपल्या सोबत आहेत. आता तुम्ही मानायचं बंद केलं तरी ते आहेतच, ते सोडत नाही, इतके ते आपल्या बरोबर आहेत. आपण आजपासून खात्री ठेवूया आणि पुन्हा एकदा महाराजमय जीवन करून टाकू. सगळीकडे महाराजांचा हात पाहू, सगळीकडे महाराजांना पाहू आणि त्यायोगे या जीवनाचं पूर्णपणे सार्थक करून घेऊ. कृष्णा कृष्णा कृष्ण श्रीराम. माऊली पांडुरंग. कृष्णा 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 पांडुरंग.